आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी, माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचं राजकारण हे चांगलंच तापलंय। बारामतीतील पीडीसीसी बँक ही रात्री 11 वाजता सुद्धा सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। अजितदादांचे पीए आणि भरणेंचे सहकारी देखील तिथे उपस्थित होते असा आरोप झालाय। बँकेतून पैसे वाटप केल्याचा सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरेंनी आरोप केलाय। तर माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचं राजकारण आता तापल्याचं दिसतंय। बारामतीतील पीडीसीसी बँक ही रात्री 11 वाजता सुरू असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देविदास राखोंडे। देविदास, अत्यंत गंभीर असा आरोप हा करण्यात आलाय। थेट अजितदादांवर हा आरोप होतोय, नेमका काय आरोप आहे, काय म्हटलंय त्यांनी? दीपाली, काल दिनांक 18 जून रोजी रात्री 11 वाजून आसपास बारामती शहरातील अमराई परिसरातील पीडीसीसी बँक ही उघड्या असल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांकडून केला जातोय। खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे श्री निळकंठेश्वर पॅनलचं नेतृत्व करतायत। चेअरमन पदाचे ते दावेदार आहेत आणि ते स्वतः निवडणुकीमध्ये उभे आहेत। माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 4 पॅनल जे आहेत ते उभे करण्यात, एकीकडे पवार गट आहे, दुसरीकडे प्रबळ विरोधक असणारा तावरेंचा गट आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पॅनल आहे। मात्र उद्या दिनांक 20 जून रोजी प्रचाराच्या तोफा थंडावत असताना काल 18 जून रोजी रात्री 11च्या आसपास ही पीडीसीसी बँक जी आहे ती उघडी असल्याचा आरोप तावरे गटाकडून केला गेला। ज्यावेळी याची माहिती तावरे गटाला मिळाली त्यावेळी स्वतः रंजन कुमार तावरे, जे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आहेत, ते आपल्या कार्यकर्त्यांसह बँकेमध्ये दाखल झाले आणि त्या ठिकाणी त्यांना काही बँकेतील टेबलावरती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या याद्या दिसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। याचबरोबर त्या ठिकाणची कम्प्युटर यंत्रणा जी आहे ती देखील चालू होती आणि बँकेच्या बाहेरचे काही लोक त्या ठिकाणी वावरत होते, आतमध्ये काहीतरी करत होते असा आरोप जो तो रंजन कुमार तावरेंनी केलेला आहे। संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे आणि या संबंधात कारवाई देखील झाली पाहिजे, पोलीस खात्यामध्ये एफआयआर दाखल झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। अशा पद्धतीची जर दादागिरी कोण करणार असेल किंवा लक्ष्मी दर्शनाचा वापर कोण करणार असेल तर ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत आम्ही चालू देणार नाही असं देखील रंजन कुमार तावरे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। दीपाली, निश्चितच देवा, अत्यंत गंभीर असे आरोप आहेत आणि त्यामुळे अजित पवार गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळी सविस्तर माहितीसाठी। दरम्यान सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांनी याविषयी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। आणि आम्ही इथं आल्यानंतर बघितली परिस्थिती, वर लाईट होत्या त्या परत पटापट बंद झाल्या आणि बंद झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर बघितली परिस्थिती काय, डीवायएसपी साहेबांना लगेच फोन केला किंवा या ठिकाणी तुमची यंत्रणा पाठवा, या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काय होता कामा नये। वर बघितल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या मतदार याद्या, त्याच्यावर कोणाची जबाबदारी कोणाला काय दिलेली आहे अशा पद्धतीचा पीडीसी बँकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या कामकाजाचा विषय येत नाही। त्यांच्या सगळ्या कॉम्प्युटरला आज त्याच पद्धतीचं फिडिंग आहे आणि म्हणून आम्ही जगदाळे साहेबांना विनंती केली, जगदाळे साहेब याच्यातलं CCTV कव्हरेज आणि आपलं ह्याचा फुटेज आम्हाला संध्याकाळी 5 वाजता बँक बंद होती त्यापासूनचं पुढचं पाहिजे। कशासाठी आलेत आणि काय आले त्यांचा काही संबंध नसणारे माणसं इथे येऊन करतायत। पण इथून पुढच्या काळामध्ये एक लक्षात ठेवा की या निवडणुकीमध्ये बारामतीच्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ठोसा उत्तर दिलं जाईल। कुणाची दादागिरी आम्ही इथं चालू देणार नाही आणि म्हणून माळेगाव कारखान्याचा सभासद पेटून उठलाय। दरम्यान बँकेतल्या कर्मचाऱ्यांना जेव्हा या सगळ्या प्रकाराबाबत विचारलं तेव्हा त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। 11 वाजलेले आहेत आणि आपल्या बारामती तालुक्यातील पीडीसीसी बँक ही रात्री 11 वाजता चालू आहे। म्हणजे नक्की ग्राहकांच्या सेवेसाठी चालू आहे का कोणाच्या सेवेसाठी चालू आहे? काय कशासाठी ठेवली तुम्ही 11 वाजलेत रात्री? कशासाठी बँक चालू नाही मग
बँक कधीच खाली बंद झालेली, बँक खाली असते आणि आमचे DTP ऑपरेटर ते त्यांचं काही काम चालू असते ना, त्यासाठी ते संस्था जे सोसायटी संगणकीकरण वगैरे चालू. मला एक सांगा, मग मालेगावच्या याद्या काय करतात? आता ते मला नाही सांगता येणार.